संयम म्हणजे स्वतःविरुद्ध एक युद्ध असतं. अर्थातच संयम आणि सातत्य ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला प्रचंड मोठी ताकद देऊन जातात. अर्थातच तुम्हाला प्रचंड मोठं बळकट बनवून जातात. नमस्ते, हिस्ट्री बाय सचिन गुळिक या युट्यूबच्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय. आपण याच्यापूर्वी 2021 त्यानंतर 2017 हा उलटा क्रम प्रश्नपत्रिका आणि त्या प्रश्नांचं सविस्तर विश्लेषण हे दोन व्हिडिओ टाकले होते. ह्या दोन व्हिडिओला तुम्ही दिलेला भरपूर प्रतिसाद जे आहे, तर या प्रतिसादालाच अनुसरून त्याच्याबद्दल तर सर्वप्रथम तुम्हा सर्वांचं थँक्यू, धन्यवाद आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं की याच्यापूर्वीचे जे व्हिडिओ बनवतोय आपण, म्हणजे 2016 असेल, 2013, 2011, 9 आणि 8 इथपर्यंत आपण डिपार्टमेंट PSI पूर्व परीक्षा किंवा कंपाईल मध्ये जी एक्झाम होत होती एकाच दिवशी दोन्ही पेपर म्हणजे पूर्व आणि मुख्य, तर हे सगळे व्हिडिओ आपण सविस्तरपणे या आपल्या युट्यूबच्या चॅनलमध्ये आपण टाकून देतोय. तर या युट्यूबच्या चॅनलला तुम्ही सगळ्यांनी पहिल्यांदा सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे पुढच्या परीक्षेसाठीचे हे सगळे व्हिडिओ विश्लेषणाचे तुम्हाला येऊन जातील. त्याचबरोबर या चॅनलवरती तुम्हाला अनेक विषय हे सुरू होतीलच, परंतु आता सध्या जो इतिहास विषय आहे तर याची डिटेल्स माहिती तुम्हाला इत्यंभूत मिळणार आहे. आणि तुमच्या ज्या परीक्षा आहेत या परीक्षेसाठी इतिहास तर कॉमनच आहे, म्हणजे फक्त इथं नाव दिलेलं आहे डिपार्टमेंट PSI, म्हणजेच हा फक्त डिपार्टमेंटलाच वेगळा इतिहास आहे असं काही नसतं. तर कंबाईन आहे, राज्यसेवा आहे, इव्हन UPSC पर्यंत किंवा सरळ सेवा पर्यंत सगळा इतिहास हा कॉमन असतो. त्याच्यामुळं कॉमन इतिहास आहे तर तुम्ही नक्की इथं ऐकायला पाहिजे. आणि त्याचबरोबर विशेषतः डिपार्टमेंट PSI पूर्व परीक्षेचे जेवढे काही आपले पोलीस मित्र बांधव आहेत, तर या सगळ्यांना 100% फायदा होतो. कारण ज्याचं PYQ आणि ज्याचा सिलेबस स्ट्रॉंग आहे त्याचा 100% रिझल्ट येतो. त्याच्यामुळं ही PYQ सिरीज हे आपण सगळ्यांसाठी ठेवलेली आहे. तुम्ही सगळ्यांनी ही बघावी आणि तो प्रत्येक व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा अशी माझी माफक अपेक्षा आहे. त्याचबरोबर तुम्ही आता कॉन्स्टेबल आहात, तुम्ही आता हेड कॉन्स्टेबल आहात, तुम्हाला स्टार होण्यामध्ये माझ्याकडून जेवढी काही मदत मिळते तर ही माझ्या युट्यूबच्या असेल किंवा माझ्या बॅचच्या असेल किंवा वैयक्तिक माझ्याकडून तुमच्यापर्यंत त्या मदतीचा ओघ हा सतत राहणार आहे. पुढील प्रश्नांकडे वळतोय, जे आपल्याला 2016 मध्ये सविस्तर विश्लेषण करून घ्यायचे आहेत. आता यामध्ये पहिला प्रश्न आपण घेतोय, 1857च्या उठावाचे पुढील कारणांपैकी कोणते कारण हे राजकीय कारण नव्हते. आता तुम्हाला इथे लक्षात ठेवायचंय की प्रश्नाला नेमकं काय सांगायचंय. जोपर्यंत प्रश्न आपल्याला समजत नाही तोपर्यंत त्याचं उत्तर आपल्याला जमणार नाही. म्हणून प्रश्नाला नेमकं काय सांगायचंय हे आपल्याला काय करायचंय, समजून घ्यायचं आहे. तर इथं हा टॉपिक कोणता आहे, मी इथं टॉपिकचं नाव लिहित जाईल. 1857चा उठाव हा टॉपिक खूप महत्वाचा आहे आणि या टॉपिक वरती विशेषतः महाराष्ट्राशी संदर्भात असलं तर तुम्ही करून जायचे तो टॉपिक, कारण यावरती प्रश्न विचारणार आहे तुमच्या डिपार्टमेंटच्या येणाऱ्या अपकमिंग एक्झाम मध्ये. तर 1857च्या उठावाचं खालील कारणांपैकी कोणतं कारण राजकीय कारण होतं. तर मग बघूया कारण कोणती दिलीत. डलहौसीचे साम्राज्यवादी धोरण, तैनाती फौजेचं धोरण, दत्तक वारसा नामंजूर आणि इनाम कमिशन. तर यामध्ये डलहौसीचा कार्यकाळ आहे 1848 पासून 1856. ठीक आहे. आणि डलहौसीचं जे धोरण होतं तर हे धोरण होतं कोणतं, दत्तक वारसा नामंजूर. ह्या दत्तक वारसा नामंजूर याच्यामध्ये तुम्हाला मग एखादं दोन मी सांगून जातो, बाकीचं सगळं हे बॅच मध्ये डिटेल्स मध्ये दिलेलं आहे किंवा नोट्स मध्ये. भलेही तुम्ही बॅच घेतली असेल तरी मला माझ्या नंबरवरती हाय करा व्हॉट्सअपला आणि तुमचं नाव पाठवा, मी तुम्हाला नोट्स पाठवतो. भलेही तुम्ही डिपार्टमेंटचा अभ्यास करत असाल आणि तुमच्याकडे बॅच घेतलेली जरी नसली तर मी तुम्हाला एक PDF पाठवून देतो, त्याच्या बाहेर प्रश्न जाणार नाही. कारण का, तर प्रिव्हियस रेकॉर्ड स्ट्रॉंग आहे. त्याचं रेकॉर्डचं एक उदाहरण सांगतो. 2021 मध्ये जेव्हा पूर्व परीक्षा झाली होती तर या पूर्व परीक्षेला 16 इतिहासाचे प्रश्न होते. 16 पैकी 15 क्वेश्चन हे मी शिकवलं किंवा माझ्या नोट्स मधून आले होते. त्याच्यामुळं मला इथं स्ट्रॉंग बिलीव्ह आहे की या बाहेर प्रश्न जाणार नाहीत. जी PDF तुम्हाला दिली जाते किंवा बॅच जे आहे हे ऍप्लिकेशन आहे, या बॅच मध्ये तुम्हाला जो इतिहास शिकवला जातो त्याच्या बाहेर शक्यतो प्रश्न जाणार नाही. फक्त आपली आताची सध्या अवस्था काय आहे की बऱ्याच वर्षांचं नोकरी जॉब आहे आणि बऱ्याच वर्षांच्या जॉब नंतर आपल्याला स्वतः जर सेल्फ स्टडी करायचं म्हटलं तर होत नाही, म्हणून कोणीतरी समजावून सांगणार पाहिजे. पण मित्र असेल किंवा सिनियर असेल किंवा खूप जवळचा याच्याकडे तेवढा वेळ नाही की तुम्हाला सांगावं, परंतु याच्यासाठी वेगवेगळ्या शिक्षकांनी वेगवेगळ्या बॅचेस तुमच्यापर्यंत पोहोचवलेले आहेत किंवा दिलेले आहेत, बनवलेले आहेत. मग तुम्हाला ज्याची आवडते त्याचे घ्या. इथं मी शिकवतो याचा अर्थ असा नाही की तुम्ही माझीच फक्त केली पाहिजे, पण समजून घेण्यासाठी शिकण्यासाठी तुम्ही कोणाचीही बॅच घेतली तर चालेल, पण ज्याची समजते त्याचीच घ्यायची. ठीक आहे. तर इथं 15 प्रश्न आले होते. बरं, इथं आलं काय, दत्तक वारसा नामंजूर. मग झाशी असेल, त्याचबरोबर इथं आपलं सातारा भोसले असतील, हे असे अनेक संस्थानं त्यांनी खालसा केलेली होती. त्यानंतर हे डलहौसीचं
साम्राज्यवादी धोरण. त्याला साम्राज्यवादाला अजून एक नावाने ओळखलं जातं, ते म्हणजे विस्तारवादी. म्हणजेच काय, तर त्यावेळीची असणारी ही ईस्ट इंडिया कंपनी जी आहे, या ईस्ट इंडिया कंपनीला खूप मोठ्या प्रमाणामध्ये भारतामध्ये पसरायचं होतं आणि पसरण्यासाठी यांनी काय केलं, तर विस्तारवादी किंवा साम्राज्यवादी धोरणाचा पुरस्कार केलेला होता. परंतु याच्या अगोदर अजून एका व्यक्तीने केलेला होता. तो व्यक्ती म्हणजेच कोण, तर तैनाती फौजेचं धोरण आणि याची अंमलबजावणी करणारा वेलस्ली. याचा कार्यकाळ 1799 पासून 1805 पर्यंत होता. लॉर्ड वेलस्लीने तैनाती फौजेचं धोरण लागू केलं. मग तैनाती फौजेमध्ये इथं 1798 पासून 1805 पर्यंत अनेक संस्थानावरती आपली फौज किंवा तैनाती फौज जी आहे हे धोरण लागू केलेलं होतं. मग तुम्हाला सगळ्यांना माहित असेल की कोणत्या वर्षी कोणत्या संस्थानाने तैनाती फौजेचं धोरण लागू केलं. मग तुम्हाला अभ्यास करायचा आहे संस्थान आणि तैनाती फौजेचं धोरण लागू केलेलं वर्ष. इथं तुमचा प्रश्न बनू शकतो. ठीक आहे. यानंतर दत्तक वारसा नामंजूर. इथं सुद्धा आपल्याला काय करायचंय, तर संस्थान कोणतं आहे आणि त्या संस्थानानं कोणत्या वर्षी आपला दत्तक वारसा नामंजूर करून घेतला होता किंवा दत्तक वारसा त्याला नामंजूर केला होता किंवा हे संस्थान खालसा केलेलं होतं कोणत्या वर्षी. ओके, खालसा केलं कोणत्या वर्षी, यावरती तुमचा प्रश्न विचारला जातो. म्हणून हा टॉपिक आपल्याला करायचा आहे. त्यानंतर सर्वात महत्वाचं इनाम कमिशन. इनाम कमिशन 2 आले होते. 2 म्हणजेच एक विल्यम बेंटिक यांच्या कालावधीमध्ये 1828 मध्ये आणि दुसरा आहे लॉर्ड डलहौसी यांच्या कालावधीमध्ये 1852 मध्ये. या 1852 आणि 1828. आता इथं सांगितलं राजकीय कारण कोणतं नव्हतं. मग हे सगळी कारण काय झाली, राजकीय झाले. तैनाती फौज, दत्तक वारसा नामंजूर आणि डलहौसीचं साम्राज्यवादी. एकच कारण बनतं, ते म्हणजेच कोणतं आहे, तर इनाम कमिशन. तर हे कोणत्याही प्रकारचं राजकीय कारण नव्हतं, तर हे कोणतं आहे, आर्थिक कारण आहे, इनाम कमिशन. मग इनाम कमिशन हा कन्सेप्ट काय येतो, थोडक्यात आपल्याला इथं बघायचं आहे. इनाम म्हणजेच काय आहे, तर बक्षिसापोटी इथं भारतात असणाऱ्या अनेक राजे महाराजे यांनी बऱ्याच लोकांना जमिनी दिल्या होत्या. ह्या लोकांमध्ये मग सरदार असतील, याच्यामध्ये सेठ असतील किंवा याच्यामध्ये जमीनदार असतील किंवा अनेक लोक असतात. आणि या लोकांकडे जमिनी ज्या दिल्या होत्या तर त्यांचे कोणत्याही प्रकारची कागदपत्र मात्र इथं नव्हती. मग ब्रिटिश सरकारनं काय वाटलं की कोणत्या प्रकारात ह्या लोकांकडे जर कागदपत्र नसतील तर ती जमीन आपल्याकडे हस्तांतर करून घ्यायची. याच्यासाठी काय केलं, ही इनाम कमिशन मध्ये नेमणूक केली होती. ते 1828 आणि दुसरं 1852 इथं विल्यम बेंटिक आणि इथं डलहौसी, लॉर्ड डलहौसी. तर ह्या 2 महत्वाचे व्यक्ती आपल्याला या पॉइंटच्या किंवा या क्वेश्चनच्या किंवा या प्रश्नाच्या निमित्ताने हे सविस्तरपणे आपल्याला बघायला मिळालं. म्हणजे इथं थोडक्यात तुम्हाला काय काय येतं, तर तैनाती फौजेचं अगदी इथं धोरण हे सर्वात महत्वाचं आहे. त्यानंतर दत्तक वारसा म्हणजेच काय, तर खालसा धोरण बघायचं आहे. त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं इनाम कमिशन. तर हे खूप महत्वाचे टॉपिक आहेत आणि 1857 म्हटलं तर याच्यावर एखादा प्रश्न बनू शकतो. ठीक आहे. आय होप्स तुम्हाला व्यवस्थित समजतंय, अपेक्षा करतो. आणि जर काही अडचण असेल तर दिलेल्या नंबरवरती मला फोन करून विचारा की कमीत कमी ही कन्सेप्ट क्लिअर नाही, माझी ही कन्सेप्ट क्लिअर करून द्या, तर तुम्हाला समजावून सांगितलं जाईल. पुढच्या प्रश्नाकडे आपण वळतोय काय, तर डॉट डॉट यांच्या काळात तैनाती फौज योजना अंमलात आली. बघा पाठीमागचाच प्रश्न पण परत एकदा काय केलं, त्याच्यावरती रिपिटेशन केलं होतं. आता याचं उत्तर काय येतं, तैनाती फौज आहे. मग ही तैनाती फौजेचं धोरण हे आपल्याला 1799 किंवा 1799 पासून 1805 पर्यंत घ्यायचं. मग हा कालावधी कोणाचा होता, तर साधारणतः हा कालावधी वेलस्लीचा होता. लॉर्ड डलहौसीचा कालावधी ऑलरेडी सांगितला होता 48 पासून 56 पर्यंत आहे. त्यानंतर लॉर्ड कॉर्नवॉलिस हे 1786 पासून 1793 पर्यंत यांच्याच कालावधीमध्ये रयतवारी नावाची पद्धत सुरू झाली होती. सर्वात महत्वाची गोष्ट. त्यानंतर यांना जनक म्हटलं जातं. कशाचा जनक आहे, तर प्रशासकीय सेवेचा जनक असं म्हटलं जातं. मग प्रशासकीय सेवेमध्ये सर्वात महत्वाचं एक पद निर्माण केलं होतं. ते पद कोणतं, पोलीस सुप्रिटेंडेंट. आणि तुमच्या पोलीस डिपार्टमेंटचे म्हणजेच हे पोलीस सुप्रिटेंडेंट हे जे पद आहे ते कॉर्नवॉलिसने सुरू केलं होतं. त्याच्यामुळं ह्या कॉर्नवॉलिस बद्दल तुम्हाला अर्थातच यांना जनक असं म्हटलं जातं आणि हे तुम्हाला जमायलाच पाहिजेत कॉर्नवॉलिस. त्यानंतर लॉर्ड क्लाइव्ह येतात. म्हणजे हे रॉबर्ट क्लाइव्ह नाहीत तर लॉर्ड क्लाइव्ह आहेत. ठीक आहे, हे लॉर्ड क्लाइव्ह. परंतु लॉर्ड क्लाइव्ह आणि तैनाती फौज याचा बिलकुल कोणत्याही प्रकारचा संबंध येत नाही. त्याच्यामुळं या प्रश्नाचं जे उत्तर जातं तर हे आहे लॉर्ड वेलस्ली. हे त्या प्रश्नाचं उत्तर आहे. वेलस्ली 2 धोरणांचा पुरस्कर्ता होता.
होता. एक आहे कोणतं, विस्तारवादी धोरण. ठीक आहे, म्हणजेच काय तर साम्राज्यवादी धोरण. आणि ह्या साम्राज्यवादी धोरणाचा पुरस्कर्ता होता अर्थातच हे लॉर्ड वेलस्ली. यांना भ्रमिष्ठासारखा नंतर वागू लागला होता. कारण का तर लॉर्ड वेलस्लीला तर भारताचा सर्वात मोठा पुरस्कार प्राप्त पाहिजे होता, परंतु तो ब्रिटनच्या राजा किंवा राणी किंवा ईस्ट इंडिया कंपनीच्या प्रमुखाने दिला नाही. म्हणून सर्वात शेवटी काय केलं तर हा भ्रमिष्ठासारखा वागू लागला होता. मला अपेक्षा आहे तुम्हाला प्रश्नाचं स्पष्टीकरण आणि स्पष्ट उत्तर याचं समजलेलं असेल. आपण पुढील प्रश्नाकडे वळण्याच्या अगोदर इथं थोडस एक महत्वाची सूचना आहे. ही सूचना काय आहे तर तुम्हाला इतिहास हा विषय अवघड जातोय. अवघड का जातोय तर या इतिहास विषयाला 10वी पर्यंत शिकले किंवा 12वी पर्यंत वर्ष आहे, सर्वात महत्वाचं व्यक्ती आहे किंवा सर्वात महत्वाची संस्था किंवा इथं महत्वाची संघटना, तर हे लक्षात राहत नाही. बरोबर, हे सर्वात मोठी आपली समस्या आहे. म्हणजे ही जागतिक समस्या आहे, हे इंटरनॅशनल इश्यू आहे. आणि ही समस्या सोडवायची जर असेल तर एक तर आपलं वाचन सोल्युशन सांगतो तुम्हाला. प्रत्येक वेळी बॅच लावणं गरजेचं आहे का नाही, तर बॅच लावण्याच्या पेक्षा वाचन प्रचंड पाहिजे. त्याचबरोबर स्वतः वाचत असताना समजून घेतलं पाहिजे किंवा कोणीतरी समजून तुम्हाला सांगितलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी जर झाल्या तर मग इतिहास आपल्याला सोपा जातो. आणि जर तरी सुद्धा आपल्याला कळत नाही, तरी सुद्धा आपले मार्क जर सुटतात किंवा मार्कच मिळत नाहीत, तर मग आपली इतिहास आहे, समाज सुधारक आहे आणि राज्यव्यवस्था. तर हे महत्वाचे तिन्ही विषय आपण हिस्ट्री बाय सचिन गुळी हे ऍप्लिकेशन डाउनलोड जर करून घेतलं तर तुम्हाला बॅच दिसून येते. आणि जर समजतच नाही, हा बॅच घेतल्यानंतर या नंबरवरती मला PDF साठी मेसेज करून द्या तुमचं नाव आणि कुठे कार्यरत आहात, सध्या कोणत्या जिल्ह्यामध्ये. म्हणजे त्या जिल्ह्यात जर मी आलो कधी आणि माझी जर गाडी अडवली तर मी तुम्हाला फोन करेल. तर गाडी सोडवण्यासाठी तेवढी मदत करा, असं काही नाहीये. ठीक आहे, तर यानंतर आपलं वाचन प्रचंड झालेलं आहे, पण वाचन प्रचंड होऊन पण फायदा नाही. प्रश्नांचा सराव जास्त झाला तर आपल्याला सोडवता येईल. मग आमचे मित्र आहेत नितीन अहिरराव सर, हा नंबर त्यांचा आहे. त्यांनी टेस्ट सिरीज लॉन्च केलेली आहे, खूप साऱ्या प्रश्नांचा सराव होतोय बघा. आणि मग या नंबरवरती तुम्हाला फोन करायचा आहे, तर ही तुम्हाला सविस्तरपणे माहिती देतील. तर बॅच आहे, शिका आणि प्रश्नांचा सराव करा. तर ही दोन्ही पोस्टर तुम्हाला दिसत आहेत. आपण पुढच्या प्रश्नाकडे वळतोय, पण पुढच्या प्रश्नाकडे वळण्याच्या अगोदर मला थोडासा संयम आणि सातत्य ह्या दोन गोष्टींबद्दलचं एक उदाहरण आठवते. ते उदाहरण कोणतं आहे तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे 1975 मध्ये इमर्जन्सी लागली होती. तुम्हाला अपेक्षा आहे मला किंवा मी असं समजतो की तुम्हाला इंदिरा गांधीजींचा कार्यकाळ आठवतो. 1966 पासून अर्थातच त्या 1984 त्यांची हत्या होईपर्यंत त्या भारताच्या प्राईम मिनिस्टर होत्या. सेकंड लॉंगेस्ट टाइम प्राईम मिनिस्टर म्हणजे इंदिरा गांधी. पहिले पंडित जवाहरलाल नेहरू आणि त्याच्यानंतर इंदिरा गांधीजी. 1975 मध्ये इमर्जन्सी लागली. 1977 मध्ये जनता दलाचे मोरारजी देसाई प्राईम मिनिस्टर बनले होते. आणि प्राईम मिनिस्टर बनल्यानंतर मोरारजी देसाई अर्थातच हे इंदिरा गांधी यांच्या सोबत त्यांचे दोन सुपुत्र होते, एक राजीव गांधी आणि दुसरे संजय गांधी. राजीव गांधी आपल्याला प्राईम मिनिस्टर ऍज अ प्राईम मिनिस्टर म्हणून ओळखीचे आहेत किंवा त्यांची असं हत्या झाली हे इथपर्यंत माहित होतं. संजय गांधी हे खूप पॉलिटिकली इंटरफेअर करत होते आणि संजय गांधीवरचा राग हा मोरारजी देसाईंना प्रचंड होता. म्हणून संजय गांधी यांच्यावरती बऱ्याच केसेस चालू होत्या. इंदिरा गांधी यांच्याकडे पैशाची कमतरता होती, इव्हन पैसे सुद्धा नव्हते की संजय गांधी यांच्यावरती केस चालवावे. पण एक घटना सांगतो की तुम्ही जो घेतलेला निर्णय असतो ना हा कधीच आपला वाईट नसतो किंवा कधीच अपयशी नसतो. म्हणजे आपल्याला आपल्या सदसद विवेक बुद्धीला, आपल्या हृदयाला, आपल्या ब्रेनला किंवा आपल्या बॉडीने त्याच्यासाठी पॉझिटिव्ह इंडिकेशन दिलेले असतात, त्याच्यामुळे तुम्ही तो निर्णय घेत असता. इंदिरा गांधींनी 1977 ला सत्ता घालवली, विरोधी पक्षामध्ये बसले, अर्थातच त्यांना खासदारकी सुद्धा गेली, प्राईम मिनिस्टर पद गेलं, खटला चालवण्यासाठी पैसे नव्हते. पुपुल जयकर यांचं पुस्तक आहे त्याच्यामध्ये सगळा संदर्भ सापडून जातो. मग संजय गांधी यांच्यावरती केस खटला चालवण्यासाठी वकिलाची फी द्यायला सुद्धा नव्हती. पण गंमत सांगतो की 1980 ची इलेक्शन आणि त्याच्यापूर्वी 1979 ला बिहारमध्ये पूर आला गंगा नदीला. आणि पूर आल्यानंतर त्या पुराच्या पाण्याने एका गावाला वेढा घातला. त्या गावामध्ये पूर्ण संपर्क तुटला, संपूर्ण भारत देश आणि जग वेगळा आणि ते गाव फक्त वेगळं झालं होतं. इंदिरा गांधींनी ठरवलं की आताच ही वेळ आहे की आपल्याला तिथं जायचंय. मग इंदिरा गांधींनी त्या गावापर्यंत पोहोचल्या. कशा पोहोचल्या? हत्तीवरून. आपल्या गावाकडे जीप असतात वडाप करणाऱ्या किंवा प्रवासी वाहतूक करणाऱ्या, जीप असेल, बैलगाडी असेल, तर मिळेल त्या साधन संसाधनावरती बसून, त्या संसाधनात बसून इंदिरा गांधीच्या त्या गावामध्ये पोहोचल्या. त्या गावात पोहोचल्यानंतर सगळे वर्तमानपत्र, सगळे न्यूज चॅनल, सगळी मीडिया ही त्यावेळी इंदिरा गांधींच्या फेवरमध्ये झाली, बाजूला झाली. की त्या गावामध्ये भारत सरकार गेलं नाही, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया गेली नाही, पण इंदिरा गांधीजी गेल्या होत्या. आणि तिथून त्यांच्या कामाला गती मिळाली, तिथून त्यांचा स्टारडम सुरू झाला. 1980 ला न भूतो न भविष्यती
एवढे खासदार इंदिरा गांधींनी जिंकून आणले होते आणि परत 80 पासून त्या प्राईम मिनिस्टर म्हणून भारताच्या त्या पदावरती विराजमान झाल्या होत्या. हे सगळ्या गोष्टी कधी येतात, एखादा हलक्या मनाचा आणि हलक्या हृदयाचा जर माणूस असता तर अशा परिस्थितीमध्ये सुसाईड केलं असतं, स्वहत्या केली असते. पण त्यांनी संयम आणि सातत्य ठेवलं होतं. म्हणून आपण ज्या परीक्षांचा अभ्यास करत असतो, आपण ज्या टार्गेट पर्यंत पोहोचायचं असतं, तर त्याच्यासाठी आपल्याकडे हा दागिने दोन असायला पाहिजे, सातत्य आणि संयम. लगेच आपण पुढच्या प्रश्नाकडे वळतोय. तो प्रश्न आहे हिंदू आणि मुस्लिम यांना एकत्र आणणारा प्रसिद्ध करार कोणता? इथं एकत्र आणणारा म्हटलेला आहे. पुणे करार कधीचा आहे? तर हा पुणे करार 24 सप्टेंबर 1932 चा आहे. कोणामध्ये झाला होता? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि यांच्या विरोधात होते महात्मा गांधीजी. ठीक आहे, यांच्या विरोधामध्ये महात्मा गांधीजींचं मत काय होतं? तर काही पोस्ट किंवा काही जागा घ्या. आणि यांचं काय मत होतं? तर स्वतंत्र मतदारसंघ हा आम्हाला पाहिजे. याच्यासाठी 16 ऑगस्ट 1932 मध्ये रॅमसे मॅकडोनाल्ड, लक्षात ठेवा ही नावं खूप महत्वाची आहेत, हे प्राईम मिनिस्टर होते ब्रिटनचे. रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी काय केलं? जातीय निवाडा घोषित केला होता. आणि हा जातीय निवाडा घोषित केला संपूर्ण भारतातील प्रतिनिधी पक्ष किंवा सगळ्यांसाठी. कोणीच गेलं नव्हतं, फक्त गेले होते कोण? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गेले. आणि म्हणूनच दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघ मिळाला. परंतु गांधीजी तिथून परत आल्यानंतर 1932 मध्ये मुंबईमधून परत एकदा त्यांनी सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू केली. ही चळवळ परत एकदा 1934 पर्यंत चालली, 32 पासून 34 पर्यंत. याच दरम्यान ते लंडन मधून आल्यानंतर पहिल्यांदा मुंबई, नंतर आगा खान पॅलेस आणि नंतर पुण्याचा येरवडा जेल या ठिकाणी ठेवण्यात आलं. आणि येरवडा जेलमध्येच काय केलं? तर 20 सप्टेंबर रोजी म्हणजे 32 ला उपोषणाला बसले आणि 4च दिवसामध्ये त्यांची तब्येत बिघडली. म्हणून 24 सप्टेंबर 1932 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला मिळालेल्या ज्या फॅसिलिटीज होत्या, म्हणजेच हाताशी तोंडाशी आलेला घास, तोंडात गेलेला घास सुद्धा महात्मा गांधीजींनी काढला, असं जहालवादी किंवा विद्रोही किंवा दलित लिखाणामध्ये आपल्याला वाचायला मिळून जातं. तर आंबेडकरांचं मत असं होतं, हक्क अधिकार हे आम्हाला मिळाले, पण याच्या पूर्वी मिळालेले 1909 मध्ये मुस्लिम आणि 1919 मध्ये मग इथं अँग्लो इंडियन असेल, शीख असेल, ख्रिश्चन असेल, या सगळ्यांना मिळालं कामगार. परंतु 1932 मध्ये मिळालं, मग गांधीजींना हे का नाही पटलं, असं आंबेडकरांचं मत होतं. तरी पण आंबेडकरांनी थोडंसं कॉम्प्रोमाइज केलं आणि महात्मा गांधीजींचे प्राण वाचवले. ठीक आहे, म्हणून आपल्याला इथं हा पुणे करार सुद्धा येत नाही. कारण का? तर हा पुणे करार गांधीजी आणि आंबेडकरांमध्ये होता. सिमला करार कधीचा आहे? 1945 चा आहे. सिमला करार त्याच्यापूर्वी 1903 चा आहे, 1903, 1945 आणि त्याच्यानंतर 1972 मध्ये जुलै महिन्यामध्ये झालेला होता. 1903 चा जो आहे तर हा मुस्लिम लीग स्थापन करण्यासाठी मुस्लिम समुदायाला लॉर्ड कर्झन घेऊन गेलो होतो सिमल्यामध्ये. 1945 ला कोण होते? तर 1945 ला वेवेल, हे लॉर्ड वेवेल यांच्यावरती प्रश्न बनेल एखादा, तर हे वेवेल आले होते. 43 पासून 47 पर्यंत वेवेल होते. त्याच्यानंतर 1972 मध्ये कोणते देश? तर 1971 चं तुम्हाला युद्ध माहित असेल आणि खूपच बोर जर झाला तर 1971 नावाचा मनोज वाजपेयी यांचा एक मूव्ही आहे, तो बघा. 1971 बांगलादेश युद्धावरचा. तर भारताने बांगलादेश वेगळा होण्यासाठी म्हणजे पूर्व पाकिस्तानला बांगलादेश कन्वर्ट करण्यामध्ये इंदिरा गांधीजींच्या नेतृत्वाखालच्या भारत सरकारने मदत केली होती. मग त्यावेळचे पाकिस्तानचे नेते कोण होते? तर जुल्फिकार अली भुट्टो. ठीक आहे, जुल्फिकार अली भुट्टो. आणि भारताचे कोण होते? तर इंदिरा गांधीजी होते. या दोघांमध्ये काय झालं होतं? तर हिमाचल प्रदेशमध्ये स्थित असणाऱ्या सिमला या ठिकाणी, म्हणजेच डलहौसीने बनवली किंवा त्याच्या अगोदर बनवलेल्या हे उन्हाळी राजधानी, हे जे ठिकाण होतं, तर या ठिकाणी काय झालं? हा करार झाला होता. अर्थातच तो सिमला करार आहे, हा सिमला करार. त्यानंतर सर्वात महत्वाचा हा सिमला कराराचे वर्ष सांगितले. पण हिंदू आणि मुस्लिम यांना एकत्र आणणारा जो करार होता तर तो करार तिसरा, म्हणजेच काय? लखनौ करार. आता लखनौ करार म्हणजेच काय येतं? तर इथं 1916 ला लखनौ या ठिकाणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन भरलेलं होतं, अधिवेशन. आणि या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? तर अंबिकाचरण मुजुमदार हे अध्यक्ष होते, अध्यक्ष. याच दरम्यान 1915 मध्ये एक करार झाला होता, किंवा 1915 मध्ये ठरलं होतं की जेवढे जहालवादी नेते आहेत त्या जहालवादी नेत्यांना आपल्याला मवाळवादी किंवा काँग्रेसमध्ये प्लस करून घ्यायचंय. यांना सुद्धा 1916 मध्ये प्लस करून घेतलं आणि 1916 मध्ये हिंदू आणि मुस्लिम या दोघांना एकत्र करण्याचा लखनौ करार झालेला होता. म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय येऊन जातं? तर लखनौ करार येऊन जातं. बरं, हा प्रश्न कशावरती आलेला आहे? तर काँग्रेस,
लक्षात ठेवा, काँग्रेस आणि सर्वात महत्वाचं त्याची अधिवेशनं. तर या टॉपिक वरती हा प्रश्न आलेला आहे. मग काँग्रेस, त्याचं अधिवेशन महत्वाचे, व्यक्ती कुठं झालं होतं, ठराव कोणता पास झाला होता, करार कोणते झाले होते, पहिले अध्यक्ष कोण होते, कोणत्या कम्युनिटीचे होते, एवढे प्रश्न तुम्हाला या टॉपिक वरती विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. हा, हे अशा पद्धतीने तुम्हाला याचं प्रश्नाचं सविस्तर विश्लेषण येऊन जातं. ओके. यानंतर आपण पुढचा प्रश्न बघतोय. 18 फेब्रुवारी 1923 रोजी डॉट डॉट यांचा जन्म पुणे या ठिकाणी झाला. तुम्हाला हायलाइट करायचे, ज्याला प्रश्न आणि तुम्हाला सिलेबस समजला, त्याचा अभ्यास आणि त्याचा रिझल्ट आला. तर 18 फेब्रुवारी 1823 दिलेले आहे आणि ठिकाण काय सांगितलंय, पुणे हे ठिकाण सांगितलेलं आहे. मग तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की बाकीच्यांची जर तुम्हाला योग्य उत्तर माहित नसेल तर इलिमिनेट नावाचा एक प्रकार असतो की हे नाही. ठीक आहे. आगरकरांचा जन्म कुठे झाला हो, आगरकरांचा जन्म. आता समजा तुम्हाला ही तारीख जरी माहित नसेल तर काहीच हरकत नसतं, परंतु तुम्हाला त्या व्यक्तीचा जन्म जिल्हा तरी माहित असायला पाहिजे. तर सार्वजनिक काका यांचा जन्म हा सातारा या ठिकाणी झाला होता. त्यानंतर गोपाळ गणेश आगरकरांवरती 2021 मध्ये प्रश्न आला होता, सुधारक नावाचं वर्तमानपत्र. ठीक आहे. 17 मध्ये परत प्रश्न आला होता. त्याचबरोबर आताही ऑप्शन्स मध्ये आलेलं आहे. तर सुधारक म्हटलं जातं, सुधारक वर्तमानपत्र. लोकमान्य टिळक यांच्या बरोबर केसरी आणि मराठा ह्या वर्तमानपत्राबरोबर हे जोडलेले होते. त्याचबरोबर गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म हा टेंबू म्हणजेच कराड तालुका आणि सातारा जिल्हा, दोन्ही साताऱ्याचे झाले. त्यानंतर न्यायमूर्ती रानडे यांचा जन्म नाशिक जिल्ह्यामध्ये असणाऱ्या निफाड या ठिकाणी झाला होता. नाशिक जिल्ह्यातील निफाड या ठिकाणी. बघा आता राहिलं कोण, एकच राहिले, म्हणजेच कोण, गोपाळ हरी देशमुख. हे गोपाळ हरी देशमुख म्हणजेच कोण, तर यांनाच प्रेमाने लोकहितवादी असं महाराष्ट्रामध्ये म्हटलं जातं, एक चांगले ज्येष्ठ समाजसुधारक. त्याचबरोबर यांच्यावर परत याच वर्षी अजून एक प्रश्न विचारलाय, वाचनालयाची चळवळ. म्हणजे हे समाजसुधारक खूपच महत्वाचे आहेत. जसे मी सुपर 6 सांगतो तशाच प्रकारचे हे काही महत्वाचे समाजसुधारक आहेत. जर तुम्हाला काही शंका असेल इतिहासाबद्दलची तर मी तुम्हाला ऑलरेडी नंबर दिलेला आहे. त्या नंबरवरती तुम्ही फोन करून मला विचारू शकता की इतिहास अवघड जातोय, इतिहास समजत नाही, वर्ष सणावळ्या हे तर राष्ट्रीय प्रॉब्लेम झालाय आपला. राष्ट्रीय पेय जसं चहा आहे तर तशाच पद्धतीचा हा राष्ट्रीय प्रॉब्लेम आहे. याला जर सोडवायचं असेल तर त्या विषयातल्या एक्सपर्ट माणसाबरोबर आपण चर्चा केली पाहिजे, आपण बोललं पाहिजे. आणि जोपर्यंत आपण बोलत नाही ना तोपर्यंत आपण आपली समस्या सोडवू शकत नाही. म्हणून त्या विषयाचा संबंधित जो शिक्षक असतो तर त्या एक्सपर्ट लोकांबरोबर तुम्ही वारंवार वार्तालाप केला पाहिजे, बोललं पाहिजे. म्हणजेच इथं टेक्निकली एक ऍप्लिकेशन आहे फेसबुक. ठीक आहे. लोकांना एकत्र आणण्याचं काम करतं आणि त्या फेसबुक पण आपल्या ब्लॉग्स मध्ये सांगतं की तुम्हाला काय म्हणायचं आहे का, तुम्हाला काय बोलायचं आहे का. आपण तर माणसं आहे, आपल्या समस्या जर आपण मांडल्या नाहीत तर समोरच्याला समजत नाहीत. म्हणजेच डॉक्टर आंबेडकरांचे एक प्रसिद्ध वाक्य आहे बघा, तर जुलूम करणाऱ्यापेक्षा जुलूम सहणारा हा सर्वात जास्त दोषी असतो. म्हणजे तुम्हाला समजत नाही तरी तुम्ही शांत बसता तर तुम्ही सर्वात दोषी तुम्ही आहात किंवा तुमच्या अपयशाला तुम्हीच कारण आहात. म्हणजे तुम्हाला समजत नाही तर तुम्ही पटकन त्या संबंधित असणाऱ्या व्यक्तींना, सिनियरला किंवा मित्रांना पटकन विचारून घ्यायचंय. आणि ही परीक्षा सारखी सारखी देण्यासाठी किंवा परीक्षा सारखी देत राहण्यासाठी आपलं आयुष्य प्रयोगशाळा नाही. लक्षात घ्या, हे प्रयोगशाळा बनवून ठेवायचं नाही. तर फर्स्ट इज द लास्ट, पहिल्याच प्रयत्नामध्ये आपल्याला काढून द्यायचं आहे. म्हणजे तुमच्या आतापर्यंतचे पहिल्या 1, 2, 3 मार्कामध्ये तुमचा रिझल्ट भलेही राहिला असेल तरी या प्रयत्नामध्ये मात्र माघार घ्यायची नाही. तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला समजलं, गोपाळ हरी देशमुख आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, पुढील पैकी कोणता ग्रंथ तुकडोजी महाराजांनी लिहिला. आता हे तुकडोजी महाराज म्हणजेच कुठं आहे तर अमरावती या ठिकाणी. अमरावती कुठे येतं तर विदर्भ. मग हा झाला जिओग्राफीचा भाग. हा विदर्भ जर झाला तर इथं भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये भाग किती येतात. ओके, जिओग्राफीचे हे भाग किती येतात. मग ते प्रशासकीय असेल, त्याचबरोबर भौगोलिक असेल, त्याचबरोबर महसुलाचे असेल, तर हा तुमचा भाग झाला. पण आता इथं मला काय की संत तुकडोजी महाराज आले म्हणजेच काय तर हैदराबाद मुक्ती संग्राम असेल. ओके, हैदराबाद मुक्ती संग्राम असेल, त्याचबरोबर 1942 ची चळवळ असेल, तर याच्यामध्ये सहभाग हा संत तुकडोजी महाराज यांचा होता. म्हणजे महात्मा गांधीजी यांच्यासोबत चांगले संबंध होते, त्याचबरोबर सुभाषचंद्र बाबू यांच्यासोबत चांगले संबंध होते. तर हे संत तुकडोजी महाराज यांनी काय म्हटलेले, कोणता ग्रंथ तुकडोजी महाराज यांनी लिहिला होता. तर तृतीय रत्न हा ग्रंथ कोणाचा आहे, तृतीय रत्न महात्मा ज्योतिबा फुले यांचा ग्रंथ आहे. त्यानंतर शेतकऱ्यांचा असूड हा ग्रंथ कोणाचा आहे तर महात्मा ज्योतिबा फुले यांचा ग्रंथ आहे. मग लक्षात घ्या, हे दोन्ही ग्रंथ महात्मा ज्योतिबा फुले यांचे जर असतील तर बघा
ओके, तर हा व्हिडिओ युट्यूबला ऑलरेडी टाकलेला आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांचं संपूर्ण लेक्चर खूप महत्वाचे आहेत. त्यांच्या प्रत्येक टॉपिक वरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला अर्थातच ग्राम स्वराज्य, हे ग्राम स्वराज्य काय आहे तर महात्मा गांधीजी यांच्या संबंधीची ही संकल्पना येते. ठीक आहे, बुक वगैरे किंवा त्यांची संकल्पना, कामाचा प्रकार. म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय राहिलं तर राष्ट्रीय भजनावली. हा प्रश्नाचं उत्तर म्हणजेच काय तर तुकडोजी महाराज यांचा ग्रंथ आहे राष्ट्रीय भजनावली. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रात वाचनालयाची चळवळ ही कोणी सुरू केली? वाचनालयाची चळवळ ऑलरेडी या प्रश्नाचं उत्तर सांगितलं होतं की 18 ऑक्टोबर 1823 मध्ये पुणे या ठिकाणी ज्यांचा जन्म झाला होता गोपाळ हरी देशमुख, तर यांनी हे वाचनालयाची चळवळ सुरू केली. पण इथं सर्वात महत्वाचे महादेव गोविंद रानडे म्हणजेच हे राव साहेब यांना आपण कसं शिकता येऊ शकतं तर काँग्रेसच्या दरम्यान यांनी 1887 मध्ये एक सामाजिक परिषद सुरू केली होती. ही सामाजिक परिषद मद्रासच्या दुसऱ्या अधिवेशनामध्ये सुरू झालेली होती. ठीक आहे, 87 मध्ये तिसऱ्या अधिवेशनामध्ये. त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं यांनीच काय केलं तर डेक्कन सभा नावाची एक संस्था सुरू केली हे 1896 मध्ये. हे रावसाहेब जे आहेत तर यांनीच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन याच्यासाठी त्यांनी खूप सारे प्रयत्न केले होते. सरकार दरबारी ते न्यायाधीश या पदावरती काम करत होते. स्वतःचा पुनर्विवाह करून घेतला, परंतु बहिणीचा विवाह न केल्यामुळं महात्मा फुले यांनी झापलं होतं की रावसाहेब तुम्ही सुधारकाचा ढोंग घेऊ नका. तर हे न्यायमूर्ती महादेव रानडे. महात्मा ज्योतिबा फुले यांचा सर्वांगीण अभ्यास हा तुम्ही करून गेले पाहिजे, कारण का कंपल्सरी एक प्रश्न विचारला जातो. नारायण गुरु हे दक्षिण भारतातील एक समाज सुधारक होते आणि म्हणून यांना सुद्धा तुम्हाला एकदा तरी किमान गुगल असेल किंवा युट्यूब असेल तर इथं सर्च करून वाचून जायचंय. कारण का तर असे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. तर महाराष्ट्रात वाचनालयाची चळवळ ही गोपाळ हरी देशमुख म्हणजेच काय तर यांचं टोपण नाव आहे लोकहितवादी, आणि या टोपण नावावरती 2017 ला प्रश्न विचारलेला आहे आयोगाने. तर तुम्हाला समजतंय मी अशी अपेक्षा करतो. यानंतर याच्या पूर्वीचे व्हिडिओ जर पाहिले नसतील तुम्ही, अगोदर खूप चांगले व्हिडिओ टाकले होते 2021, 2017 आणि सध्याचा 2016 व्हिडिओ आहे. तर हे दोन्ही व्हिडिओ पहिले बघून घ्या. आणि अजून एक महत्त्वाची सूचना आहे की तुम्ही बघून घेत असता दुसऱ्यांना पाठवल्यानंतर स्पर्धा वाढते असं काही लोकांचं मत असतं. तर नॅरो माइंडेड होऊ नका, ब्रॉड माइंडेड बना. ठीक आहे, म्हणजे तुमच्याकडे जे साधन संसाधन आहे प्रत्येक जण या रेसमध्ये आपल्या कॅपॅसिटीचा सर्वोत्तम उपयोग करत असतो. आणि म्हणूनच सर्वोत्तम प्रदर्शन करत असताना ज्याचा लागायचंय तो लागणारच आहे, आणि ज्याला नाही लागायचंय किंवा ज्याचं व्हायचं नाही तर तो होणारच नाही. त्याच्यामुळं हे व्हिडिओ असतील, तुमच्याकडे नोट्स असतात, ते मटेरियल असेल, नवीन डाटा असेल तर हे शेअर करायला शिका. कारण स्पर्धा त्यानं वाढत नाही, ही स्पर्धा वाढत नाही. ही स्पर्धा काय होते तर त्यानं स्ट्रॉंग बनतेच, 100% बनते, परंतु तुम्ही सर्वोत्तम देता. तुम्ही त्या स्पर्धेमध्ये अजून टिकून राहण्यासाठी खूप चांगले प्रयत्न करता. म्हणून तुमच्याकडे ही लेक्चर्सची लिंक आली असेल तर तुम्ही तुमच्या मित्रांना पाठवायला विसरू नका. पुढील प्रश्नाकडे आपण वळतोय, समाज सुधारक आणि जन्मस्थान. आता न्यायमूर्ती रानडे यांचा जन्म ऑलरेडी सांगितला होता नंबर 4. तर इथं लिहिण्याच्या ऐवजी आपण काय करायचं, इथं लिहून ठेवायचं, म्हणजे इथं उत्तर सापडून जातं. पंडित रमाबाई यांचा जन्म कर्नाटकमध्ये झाला होता, म्हणजेच कुठं गंगामूळ कर्नाटकमध्ये. पंडित रमाबाई यांना सरस्वती अशी ही पदवी दिलेली होती आणि यांनी सुरू केलेले जे सदन आहेत हे सदन परीक्षेला तुम्हाला विचारतील, त्याच्यामुळे काळजी घेऊन बघा. त्यानंतर गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म 2 नंबर म्हणजेच टेंभू कराड सातारा या ठिकाणी झाला होता. राघव भांडारकर यांचा जन्म माळवण म्हणजे जिथं 3 नंबर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये झाला होता. मग तुम्हाला ऑप्शन्स मध्ये बघायचे 4, 1, 2 आणि 3 कुठे आहे तर 4 इथे एक आहे, 4, 1. ओके, 3 नंबरचा ऑप्शन योग्य होऊन गेला. तर हा 3 नंबरचा ऑप्शन तुमचा योग्य पर्याय आहे. तर लक्षात ठेवा हा समाज सुधारकाचा प्रश्न आहे आणि समाज सुधारकावरती तुम्हाला त्यांचं जन्म बरोबर आणि जन्म ठिकाण सर्वात महत्वाचं आणि जन्म वर्ष हे एकदा लिहून घ्या, पाठ करा, लिहून घ्या. 2-3 वेळा लिहिलं की पाठ होऊन जातं कुठं झाला जन्म. म्हणजे तुमचा जरी जन्म हा 1988 असेल, 1990 असेल किंवा तुमचा जन्म जरी 2000 असेल तर त्याला बरोबर मॅच करत चला की 1888 मध्ये कोणाचा जन्म आहे का किंवा इथं 1890 मध्ये कोणाचा जन्म किंवा मृत्यू आहे का. तर हे जर रिलेट केलं तर तुम्हाला जन्म हे सगळे समाज सुधारकांचे जन्म वर्ष, संबंधित वर्ष सगळे पाठवून जाणार आहे. टाईप रिलेट करत चालायचं तुम्हाला संबंधित. यानंतर पुढील प्रश्न आहे सर्वात महत्वाचा, तर जोड्या लावा. जोड्या. दादोबा पांडुरंग तरखडकर हे प्रार्थना समाजाशी काम करत होते. मग प्रार्थना समाजाच्या
प्रचारासाठी कोणता ग्रंथ लिहिला होता? तर धर्मविवेचन नावाचा ग्रंथ लिहिला, म्हणजे 3 नंबरचा ऑप्शन इथं आला. ठीक आहे. बाबा पदमनजी, हे बाबा पदमनजी यांनी अरुणोदय नावाचा ग्रंथ लिहिला. त्यानंतर जगन्नाथ शंकर शेठ हे एल्फिन्स्टन फंड याच्याशी संबंधित होते, नंबर 2 आला. भाऊ दाजी लाड शिलालेखाचं वाचन करत होते, म्हणजेच इथं 1 नंबरचा पर्याय आला. म्हणजे 3, 4, 2 आणि 1 हे कुठे जातं? तर 3, 4, 2 आणि 1, म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला हा 2 नंबरचा पर्याय येऊन जातो. बघूया, दादोबा तरखडकर जे आहेत, हे दादोबा पांडुरंग तरखडकर हे उपजिल्हाधिकारी होते. कधी? उपजिल्हाधिकारी हे नगर जिल्ह्यामध्ये होते आणि 1857च्या उठावामध्ये भिल्लांचा उठावाचा बिमोड जेव्हा करायचा होता, तर त्यावेळी दादोबा पांडुरंग तरखडकर तिथे काम करत होते. दुसरे बाबा पदमनजी, हे बाबा पदमनजी खूपच महत्वाचे व्यक्ती आहेत आणि समाजसुधारक असतील, त्याचबरोबर अनेक वर्तमानपत्र, पत्रके याच्यामध्ये यांची खूप महत्वाची भूमिका पार पाडली. जगन्नाथ शंकर शेठ यांना मुंबईचे शिल्पकार या नावाने ओळखतात. त्याचबरोबर मुंबईचे शिल्पकारांबरोबर मुंबईचे अनभिषिक्त सम्राट या 2 नावांनी त्यांना ओळखतात. मुंबईची पायाभरणी ही जगन्नाथ शंकर शेठ यांनी केलेली होती. जगन्नाथ शंकर शेठ यांनी एल्फिन्स्टन फंड, मग एल्फिन्स्टन हा काय प्रकार आहे? तर माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन यांचा कार्यकाळ हा 1819 पासून 1827 पर्यंत होता. 1824 मध्ये डिटेल सांगतो, 1822 मध्ये यांनी एक संस्था सुरू केली. त्या संस्थेचं रूपांतर 1824 मध्ये बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी मध्ये केलं. त्याच्यानंतर 1827 मध्ये इथं एल्फिन्स्टन हायस्कूल सुरू करण्याचा ठराव मंजूर झाला. एल्फिन्स्टन हायस्कूल सुरू झालं आणि हायस्कूल सुरू झाल्यानंतर 1834 मध्ये एल्फिन्स्टन कॉलेज सुरू झालं आणि 1857 मध्ये विद्यापीठ स्थापन झाल्यानंतर हे कॉलेज हायस्कूल पासून टोटली वेगळं झालं. तर हे माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन होते, खूप पॉझिटिव्ह व्यक्ती होते भारताच्या शिक्षणासाठीचे. भाऊदाजी लाड, तर भाऊदाजी लाड यांच्याबद्दल जर म्हणायचं गेलं तर 1845 मध्ये ग्रँड मेडिकल कॉलेज सुरू झालं होतं जगन्नाथ शंकर शेठ यांच्या मदतीनं. आणि ग्रँड मेडिकल कॉलेजमध्ये टोटल 9 भारतीय विद्यार्थी होते. 9 पैकी 3 जे लोक होते, हे 3 लोक ऑलरेडी नाव सांगितलं होतं, तर आत्माराम पांडुरंग तरखडकर, त्यानंतर भाऊदाजी लाड, त्याच्याबरोबरच डॉक्टर सावंत म्हणून एक व्यक्ती होते. तर ह्या 3 लोक. आणि 1851 मध्ये यांनी डॉक्टर की जेव्हा सुरू केली, तर त्यावेळी त्यांनी कुष्ठरोगावरती औषध शोधून काढलं. कुष्ठरोग आणि कुष्ठरोगावरती खरोष्टी या वनस्पतीपासून औषध शोधून काढलं, म्हणून भाऊदाजी लाड यांना धन्वंतरी या नावाने ओळखतात. जर पुण्यात तुम्ही राहत असाल तर धन्वंतरी क्लिनिक हे खूप सारे तुम्हाला दिसून येतील. लक्षात ठेवा, पुण्यात हे वैशिष्ट्य आहे धन्वंतरी क्लिनिक. तर अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर आपल्याला असं मिळून जातं. सगळे समाजसुधारक विचारले, तिथं ग्रंथ विचारले, याच्यामध्ये समाजसुधारक जन्म ठिकाण. यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे वळतोय. बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे वर्तमानपत्र सुरू करताना खालीलपैकी कोणाचं सहकार्य घेतलेलं होतं? भाऊदाजी लाड यांचं वय मॅच होत नाही. गोपाळकृष्ण गोखले यांचं वय मॅच होत नाही. गोपाळ हरी देशमुख यांचं वय मॅच होतं, परंतु गोपाळ हरी देशमुख हे मात्र सरकारी नोकरदार होते. लक्षात ठेवा, सरकारी नोकरदार होते. यांनी भलेही वर्तमानपत्र जरी सुरू केलं असलं तर या 6 जानेवारी 1832 मध्ये सुरू झालेल्या वर्तमानपत्राला यांनी मदत नव्हती केली, तर भाऊ महाजन यांनी मदत केलेली होती, म्हणून भाऊ महाजन. आता भाऊ महाजन यांचे धूमकेतू घ्या किंवा त्यांच्याबरोबर ज्ञानदर्शन घ्या किंवा त्यांच्या अगोदर 2021 यांच्यावरती प्रश्न विचारला की हे वर्तमानपत्र कोणाचं होतं. तर असे प्रश्न तुम्हाला विचारतात की कोणाच्या मदतीने सुरू झालेलं वर्तमानपत्र महत्वाचं होतं. तर जांभेकरांचं वर्तमानपत्र होतं. त्याचबरोबर क्षत्रे, सदाशिवराव क्षत्रे आणि जांभे हे नाना जगन्नाथ शंकर शेठ यांनी दिलेल्या फेलोशिप वरती शिकलेले होते. आणि जांभेकरांचे शिष्य म्हणून कोण होते? तर दादाभाई नौरोजी यांच्यासारखे त्यांचे शिष्य होते. हे भारताच्या राजकारणाचे पितामह होते. तर हेच आहेत ज्यांना अक्कलकोटच्या राजकुमाराचे शिक्षक म्हणून नेमलेलं होतं. पुढे प्रश्न यावरती परत आलेला आहे. तर हे बाळशास्त्री जांभेकर. बरं, याच्या अगोदर मुंबापूर वर्तमान म्हणून नावाचं एक वर्तमानपत्र हे 1828 मध्ये पहिल्यांदा पब्लिश झालं होतं मराठीतलं, म्हणून पहिलं मराठी वर्तमानपत्र येत नाही. मुंबापूर वर्तमान हे पहिलं मराठी वर्तमानपत्र आहे. जर याची डिटेल पाहिजे असेल तर व्हॉट्सअप करून द्या मला, मी तुम्हाला त्याची डिटेल पाठवून देतो. पुढील प्रश्न आहे, अक्कलकोटच्या युवराजांना शिकवण्यासाठी सरकारतर्फे कोणत्या समाजसुधारकाची नियुक्ती केली होती? ऑलरेडी या प्रश्नाचं उत्तर सांगितलेलं होतं. बाळशास्त्री जांभेकर हे त्या सरकारचे कडून इथं अक्कलकोटच्या युवराजाचे शिक्षक झाले होते. बाकीचं तरखडकर आले, भाऊदाजी लाड, लोकहितवादी यांचं
यांचं विश्लेषण गेल्या तिन्ही व्हिडिओमध्ये 2021, 2017 आणि याही व्हिडिओमध्ये मी सविस्तर केलेलं आहे. ते दोन्ही व्हिडिओ पहिले अगोदर बघून घ्यायचे आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, आझाद हिंद सरकारला खालीलपैकी कोणत्या देशांनी मदत केली? बघा इथं आझाद हिंद सरकार म्हणजेच काय आलं तर स्वातंत्र्याची चळवळ आली. ओके, स्वातंत्र्याची चळवळ. आता ह्या स्वातंत्र्याच्या चळवळीचा कार्यकाळ बघूया. दुसऱ्या जागतिक महायुद्ध 1939 पासून 45 पर्यंत होता. ह्या दुसऱ्या जागतिक महायुद्धामध्ये दोन गट पडले होते. एक गट होता मित्र राष्ट्रांचा आणि दुसरा गट होता शत्रू राष्ट्रांचा. मग शत्रू राष्ट्रांचं नेतृत्व कोण करत होता तर हिटलर करत होता. मित्र राष्ट्रांचं नेतृत्व इंग्लंड करत होता. आणि नंतर जपानच्या मदतीनं, जपानच्या हल्ल्यामुळं इथं अमेरिका सुद्धा या युद्धामध्ये उडी मारली होती. मग हिटलर बरोबर कोण होतं तर जपान होता. त्याचबरोबर इटलीला भूखंड देतो म्हणून एकत्र आणलेलं होतं. या बाजूला इंग्लंड आहे, फ्रान्स आहे, त्याचबरोबर रशिया आहे. लिहून ठेवा हा गट मित्र आणि शत्रू गटांचा. मग मला सांगा की कोणत्या देशांची मान्यता होते? मग फ्रान्स वर गेला ना, हा फ्रान्स कट झाला. अर्थातच जपान आहे, जर्मनी आहे आणि इटली आहे. मग तुम्हा सगळ्यांना सांगायचा उद्देश की 1942 मध्ये रासबिहारी बोस, लक्षात ठेवा, रासबिहारी बोस यांनी काय केलं? आझाद हिंद फौजेची स्थापना केली. कुठे केली होती तर जपानला केली. आणि जपानला केल्यानंतर इथं सुभाषचंद्र बोस 1939 ला भारतातून सुटले आणि ते कुठे गेले? जर्मनी. त्याच्यानंतर जपानला गेले आणि जपानला गेल्यानंतर या आझाद हिंद फौजेचं नेतृत्व सुभाष बाबूंनी स्वतःकडे घेतलं. ठीक आहे, आता स्वतःकडे घेतल्यानंतर मग इथं मदतीला कोण होतं? जपान. आणि जपान नंतर कोण आला? जर्मनी. ऑलरेडी जर्मनी मदत होता. त्याबरोबर इटली या देशाचा मदत मिळाली. म्हणजे हा 3 गट झाला. म्हणजे हे तिन्ही देश कसे होते तर आझाद हिंद फौजेला मान्यता देणारे. असाही प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. म्हणून डिटेल्स मध्ये काही बुक्स मध्ये नसणार किंवा काही महत्वाचं जे आहे तर हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवावं लागणार आहे किंवा तुम्हाला पाहावं लागणार आहे. ठीक आहे, या प्रश्नाचं उत्तर आहे काय तर अ, ब आणि क. म्हणजेच पर्याय नंबर हा 2 चा आहे. अ, ब हा क चा. ओके, यानंतर आपण पुढील प्रश्नाकडे वळतोय. भारत चले जाव आंदोलन. आता हे चले जाव आंदोलन 1942 आहे. भारतातील सर्वव्यापी मोठं आंदोलन. चले जाव आंदोलनात कोणत्या ठिकाणी मिरवणुकीवर गोळीबार झाला? शिरीष कुमार, त्यानंतर लालदास घनसुख लाल, त्याबरोबर धनसुख लाल, घनश्याम आणि शशीधर हे विद्यार्थी स्टार झाले. जेव्हा आपल्याला कळतही नाही की पुस्तक कसं वाचायचंय आणि त्यावेळी ही सगळी युवक हे इंग्रजांबरोबर 2 हात करत होते. भगतसिंग यांचं जर उदाहरण बघितलं तर आपल्याला डिग्री होईपर्यंत अक्कल येत नाही की आपण आयुष्यामध्ये काय केलं पाहिजे. तेव्हा भगतसिंग यांनी व्हाय आय एम एथिस्ट नावाचे ग्रंथ लिहिले होते. त्याचबरोबर सर्वात महत्वाचं की जेव्हा त्यांना पुस्तक वाचण्याची आवड होती, इंटरनॅशनल फिलॉसॉफर्स वाचत होते. आपल्याला इथं लोकसत्ता, लोकमत, सकाळ, महाराष्ट्र टाइम्स यातले संपादकीय वाचणं खूप कठीण जातं. आता डिपार्टमेंट PS आहे, तुम्हाला जर टेबल ड्युटी असेल म्हणजे तुम्ही तयारी करणारे बांधव, पोलीस बांधव किंवा महाराष्ट्रातील संरक्षण करते म्हणतो, ठीक आहे, तर तुम्हाला जर वेळ मिळत असेल तर संपादकीय वाचत चला. आणि बाकीचे जर अभ्यास करणारे असतील तर संपादकीय कंपल्सरी वाचा, कारण लेखकाने 10 पुस्तकांचा सार त्याच्यामध्ये दिलेला असतो. आणि जो पेपर वाचून स्वतःमध्ये बदल करतो ना तर त्या डार्विनला थोडंसं बरं वाटतं की परिवर्तन काहीतरी घडतंय. ठीक आहे, चला, तर हे सगळे युवक आहेत. भगतसिंग यांचं सांगत होतो पुस्तक वाचनाची प्रचंड आवड होती आणि 4 पुस्तकाची परमिशन मिळाली. पण जेव्हा 23 मार्चला त्यांना फाशीच्या दिवशी त्यांना बाहेर काढलं तर त्यावेळी त्यांच्या बराकीमधून, त्यांच्या रूम मधून 400 पेक्षा जास्त पुस्तकं बाहेर निघाली होती. म्हणजे एवढं प्रचंड वाचन केलं होतं. म्हणून त्यांना आज इतिहासामध्ये आपण शिकतोय. ठीक आहे, गुगलवर सर्च केलं पाहिजे, एवढं ताकद तुमच्यामध्ये असायला पाहिजे. ठीक आहे, शिरीष कुमार, लालदास, घनश्याम आणि शशीधर हे 4 विद्यार्थी होते. क्रांतिकारक होते. हातामध्ये झेंडे घ्यायचे. शाळेच्याच ड्रेसवरती त्यांनी आंदोलन सुरू केलं 1942 मध्ये. आणि इथं काय म्हणायचे, छोडो भारत, क्विट इंडिया मुवमेंट, हे सगळं सुरू केलं. याच्यामध्ये पोलिसांनी गोळीबार केला. तर गोळीबार जो झाला होता तो नंदुरबार जिल्ह्यामध्ये झाला होता. म्हणजेच कधी कधी म्हटलं जातं ना की नंदुरबार जिल्ह्याला आदिवासी जिल्हा ऑलरेडी घोषित करून ठेवलेलंच आहे. परंतु म्हणजे धुळे, नंदुरबार आणि जळगाव खानदेशामध्ये जातात. परंतु असं आहे की या जिल्ह्यामध्ये सुद्धा तुम्हाला क्रांतिकारक दिसून येतात. म्हणजे महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये, भारतातल्या प्रत्येक गावामध्ये क्रांतिकारक होते. कुठे ना कुठे ते आपल्याला समोर येत आहेत. मग हा प्रश्न रेरेस्ट क्वेश्चन आहे. हा प्रश्न कशामध्ये टाकला होता तर ह्या पेपर सेटरनी क्रांतिकारी चळवळ या टॉपिक मध्ये ह्या प्रश्नाला ऍड केलेलं होतं. ठीक आहे, यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे. संघटनांची त्यांच्या कालानुक्रमे मांडणी करा. ही घटना, ठीक आहे, ही संस्था आहे किंवा ही संघटना आहे तर यांच्या घटना
क्रम लावायचा आहे, योग्य क्रम लावा. तर या टॉपिक वरती तुम्हाला प्रत्येक परीक्षेला एक प्रश्न विचारलेला आहे. 21 ला एक आहे, 17 ला एक आहे आणि त्याचबरोबर 16 ला सुद्धा एक प्रश्न विचारलेला आहे. तर अभिनव भारत काहीच करायचं नाही, फक्त 1 2 3 घटनांची जर वर्ष माहित असतील तर तुम्हाला ते लिहायचे त्या ठिकाणी. मग अभिनव भारत ही संघटना 1904 ची आहे. हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन 1928 चे आहे. काकोरी रेल्वे स्टेशनवर सरकारी खजिना लुटला कधीचे? 1925 ची घटना आहे. ओके, 1925 ची घटना आहे. त्यानंतर हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन 1924 ची घटना आहे. तर हे उत्तर प्रदेश मध्ये बनलेलं होतं. त्यानंतर हे HSRA हे दिल्लीमध्ये बनलं. ठीक आहे, दिल्ली या ठिकाणी बनलं फिरोजशाह मेहता कोटला मैदानावरती. अभिनव भारत हे कुठं बनलं होतं? तर अभिनव भारत नाशिक या ठिकाणी बनलं. परंतु याची जर डिटेल्स बघायची झाली तर योग्य उत्तराकडे पहिल्यांदा जाऊ, नंतर विश्लेषण बघू आपण. तर 1904 अगोदर येणार ना, 1904 अगोदर आलं म्हणजे कोणतं? 1904 अगोदर आलं, त्याच्यानंतर 1924 आलं. 2 जर तुम्हाला सापडले तर योग्य उत्तर सापडून जातं. म्हणजेच अ आणि ड कुठे आहे? अ आणि ड याच्यामध्ये फक्त 3 नंबरचे पर्याय येऊन जातं. तर तुमचं योग्य उत्तर हे आहे. मग बघूया आपण अभिनव भारतचा पहिलं विश्लेषण आपल्याला बघायचं आहे. तर 1899 मध्ये सावरकरांनी राष्ट्रभक्त समूह नावाची संस्था सुरू केली. ठीक आहे, त्याच्यानंतर 1900 मध्ये ऑलरेडी याच्यावर प्रश्न आलेला आहे. 1900 मध्ये त्यांनी मित्र मेळा नावाची संघटना सुरू केली आणि याच्याच आधारावरती 1904 मध्ये कुठं? तर यंग इटली ही जी संघटना होती जोसेफ मॅजिनी यांची, तर त्याच्या धर्तीवरती अभिनव भारत नावाची संघटना सुरू केली. आजही ती संघटना जिवंत आहे सनातनी संस्थेच्या किंवा सनातनी कामाच्या निमित्ताने. ही संघटना आहे सावरकर प्रेमी. ठीक आहे, सावरकर यांची. हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन याच्यापूर्वी ही संघटना बघूया. तर इथं सचिंद्रनाथ सन्याल असेल, अशफाक उल्ला खान, राजेंद्र लाहिरे, रोशन सिंग या सगळ्या चंद्रशेखर आझाद सगळ्या क्रांतिकारकांनी काय केलं? तर 1922 मध्ये चौरी चौरा हत्याकांड घडल्यानंतर महात्मा गांधीजींच्या विरोधात जाऊन 1924 मध्ये उत्तर प्रदेश, ठीक आहे, उत्तर प्रदेशमध्ये हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन संघटना सुरू केली. यापूर्वी सांगितलं होतं एक तर काय पाहिजे असते? तर शस्त्र पाहिजे आणि दुसरं काय पाहिजे? पैसा. आणि हे दोन्ही गोष्टी लुटण्यासाठी त्यांनी काय केलं? तर काकोरी रेल्वे स्टेशन वरती 9 ऑगस्ट 1925 मध्ये त्यांनी रेल्वे लुटली. 15 मिनिटात त्यांनी 8,000 रुपये अनेक बंदुका लुटलेल्या होत्या. म्हणजे ही घटना 1925 ची आहे. आता या संघटनेमधल्या बऱ्याच लोकांना, म्हणजे इथं जेवढी नावं सांगितली 4 महत्वाचे, तर या लोकांना फाशीची शिक्षा दिली. फाशीची शिक्षा दिल्यानंतर ह्या संघटनेमधले चंद्रशेखर आझाद जे होते हे आझादच राहिले आणि त्यांनी दुसरी संघटना सुरू केली. ती संघटना 1928 ला हिंदुस्थान HSRA या नावाने ओळखली जाते. हे फिरोजशाह कोटला मैदान दिल्ली रात्री 12 वाजता ही संघटनेची उभारणी झाली होती. म्हणजे गेली 4 नंबरला ही संघटना, म्हणून हा 3 नंबरचा पर्याय. ही क्रांतिकारी संघटना यावरती प्रश्न आलेला आहे. मग हा क्रांतिकारी टॉपिक तुम्हाला करून जायचा आहे. आय होप्स तुम्हाला व्यवस्थित समजते. आणि जर बॅच घ्यायची असेल तर तुम्हाला ऍप्लिकेशनची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. लेक्चर जर शेवटपर्यंत बघायचंच आहे, परंतु आवडलं असेल तर लाईक पण करा आणि तुमच्या ग्रुपला किंवा तुमच्या मित्रांना पाठवायला विसरू नका. पुढील प्रश्न आहे डॉक्टर लक्ष्मी स्वामीनाथन यांच्या झाशीची राणी या पथकात खालीलपैकी कोणत्या स्त्रियांचा सहभाग नव्हता म्हटलेला आहे. तुम्ही फटकन वाचता, कोणत्या स्त्रियांचा सहभाग वाचतच नाही, नव्हता, होता. आणि इथं नव्हता म्हटलं की मग स्त्रिया शोधायच्यात की नाही कोण. तर जानकी थिवी होत्या, तर ह्या प्रमुख बनवल्या होत्या. ठीक आहे, त्यानंतर बेला दत्त होत्या, सरोजिनी देवी आणि वडेदार, प्रीतिलता वडेदार. तर 1930 मध्ये चितगाव गटामध्ये ह्या महत्वाच्या व्यक्ती होत्या. त्याच्यामुळे अ, क आणि ड आणि अ आणि ब हे योग्य आहे, क आणि ड हे म्हणजे नव्हत्या. म्हणजे आपल्याला या प्रश्नाचं उत्तर क आणि ड हे मिळून जातं. लक्षात ठेवा, हे कशामध्ये होत्या? चितगाव कट जो आहे ह्या चितगाव कटामध्ये, म्हणजे ढाक्याच्या जवळ आहे चितगाव कट, तर या चितगाव कटामध्ये सूर्यसेन दत्त, लक्षात ठेवा, सूर्यसेन दत्त यांच्या बरोबर ह्या तिथं काम करत होत्या. ओके, आणि ह्या दोघी जे आहेत तर आझाद हिंद फौज, म्हणजे परत एकदा आलं काय तर स्वातंत्र्याची चळवळ आणि 1942 छोडो भारत आंदोलन, त्याचबरोबर आझाद हिंद फौज हा टॉपिक इथं आयोगाने 2 वेळा कव्हर केलेले, 2 प्रश्न टाकून. तर लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न आहे दादाबाई नौरोजींनी कोणाचे? जांभेकरांचे हे शिष्य आहेत. ठीक आहे, जांभेकरांचे भारतीय राजकारणाचे पितामह म्हटलं जातं. तर यांनी भारतीय निसारणाचा सिद्धांत पण लिहिला होता. त्यानंतर बघा, दादाबाई नौरोजी यांनी 1906च्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनात खालीलपैकी कोणता संदेश दिला होता? राष्ट्रीय सभेचं अधिवेशन दादाबाई नौरोजी एकूण
3 अधिवेशनाचे अध्यक्ष झाले होते, हे पण लक्षात ठेवा. म्हणजेच काय, तर इंडियन नॅशनल काँग्रेस आणि त्याचं महत्वाचं अध्यक्ष कोण कोण होतं, तर हे आहे. तर एकजुटीने राहा म्हटलं होतं, पितामह म्हटलं सांगणारच ना, घरची लोक मोठी सांगतात तसं. स्वराज्य मिळवा सांगितलं, अखंड चळवळ करा हेही सांगितलं होतं, थोडा राज्य करा मात्र सांगितलेलं नव्हतं, कारण दादाभाई नौरोजी हे मवाळवादी विचारांचे होते. म्हणून अ, ब आणि क हा मात्र ऑप्शन इथे येऊन जातो. तर अ आणि अ, ब, क हा ऑप्शन फक्त 3 नंबरला आहे. तर हे त्याचं योग्य उत्तर आहे. म्हणजे हा टॉपिक कशावरती गेला, तर एक तर राष्ट्रीय चळवळ, राष्ट्रीय चळवळीमध्येच काय येतं, तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यावरती तुम्हाला हा टॉपिकचा प्रश्न काढलेला आहे. पुढील प्रश्न आहे, भारतात स्त्रियांच्या उन्नतीसाठी केलेल्या कार्यांसाठी ब्रिटिश सरकारने कैसर ए हिंद हे सुवर्ण पदक 1919 मध्ये कोणाला दिलं. 1919 मध्ये अवंतिकाबाई गोखले यांना दिलेलं नाही, हे तुम्हाला माहितच असायला पाहिजे. महात्मा गांधीजींनी 1919 मध्ये दिलेलं पदक हे परत केलेलं होतं. परत करण्याचं कारण काय होतं, तर जालियनवाला बाग हत्याकांड झालेली होती, बरोबर का. आणि जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निमित्ताने पदक, सर पदव्या वगैरे परत दिल्या होत्या. तर हे जालियनवाला बाग म्हणजेच काय, तर हे उत्तर येत नाही. राहिलं रमाबाई रानडे आणि पंडिता रमाबाई. रमाबाई रानडे या नंतर ऍक्टिव्ह झालेल्या होत्या, परंतु याचं जे उत्तर आहे तर हे पंडिता रमाबाई हे येऊन जातं. ठीक आहे. 1924 मध्ये त्यांचा मृत्यू झाला. 1921 मध्ये त्यांची मनोरमा नावाची मुलगी, तिचा मृत्यू झाला आणि यांनी एका अस्पृश्य व्यक्तीबरोबर लग्न केलं, त्याच्यामुळे पुण्यातील ब्राह्मणांनी विरोध केला. त्याचबरोबर त्यांनी ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला म्हणून विरोध झाला आणि या कारणामुळे त्यांनी वेगवेगळी सदन स्थापन केलं आणि हे सदन पुणे इथून त्यांनी कुठे घेऊन गेले होत्या, पुण्यापासून 55 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या केडगाव या ठिकाणी ते घेऊन गेलेले होत्या. तर पंडिता रमाबाई कंपल्सरी करून जावा, परत प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि महत्वाची एक परत एकदा सूचना आलेली आहे, जर इतिहास, राज्यशास्त्र आणि परराष्ट्र संबंध हे तिन्ही विषय आपण आपल्या बॅच मध्ये घेतलेले आहेत आणि इथं व्हिडिओ सगळे बघून झाल्यानंतर अनेक प्रश्नांचा सराव करण्यासाठी आमच्या मित्रांची टेस्ट सिरीज आहे नितीन अहिराव सरांची, तर या नंबरवरती फोन करा आणि माझी बॅच घेण्यासाठी ऍप्लिकेशन डाउनलोड करा. या ऍप्लिकेशन मध्ये तुम्हाला मिळून जाते आणि बॅच घेतल्यानंतर मला सांगा, म्हणजे मी तुम्हाला पीडीएफ वगैरे पाठवून देतो. ठीक आहे. त्याच्या बाहेर काहीच करू नका, एक वाक्य लक्षात ठेवा, त्याच्या बाहेर काहीच करू नका. कारण का, तर तुम्ही असं जर कराल तर मात्र कुठेतरी मिस्टेक होईल. तुम्ही जेवढी पुस्तक आणलेली आहेत, जेवढी पुस्तकं तुम्ही मार्केटमधली वापरता, तर ते सगळी पुस्तकं ऑलरेडी बनवून त्याच्या नोट्स बनवलेल्या आहेत. मग तुम्ही अजून काही बेटर करणार आहात का? बेटर जर करणार असाल तर नक्कीच अनेक पुस्तकं वाचा, ती पुस्तकं वाचा. पण तुम्ही 2-3 पुस्तकांच्या वर पुस्तक नाही वाचू शकत. ती सगळी पुस्तकं एकत्र करून आपण नोट्स बनवलेले आहेत. तर ह्या सगळ्या नोट्स तुम्हाला पाठवून देतो. तुम्ही जर बॅच घेतली असेल तर किंवा नसेल तरी पण मला फोन करा किंवा व्हॉट्सअपवरती हाय करा. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, 1920 साली स्थापन केलेलं अखिल भारतीय कामगार संघटना, म्हणजे याला काय म्हणतात, आयटक असं म्हणतात. आणि 1900 या आयटक 1920 चे आहे, काँग्रेसची विंग आहे. आणि 1947 मध्ये सुरू झालेली संघटना म्हणजेच कोणती आहे, तर इंटक आहे. तर अखिल भारतीय कामगार संघटनेचे पहिले अध्यक्ष कोण राहिले होते, तर याचे अध्यक्ष लाला लजपत राय राहिले होते. लाला लजपत राय यांचा मृत्यू सायमन कमिशन अर्थात सायमन कमिशनला विरोध करत असताना सॉन्डर्स यांच्याकडून जो लाठी हल्ला झाला, त्या लाठी हल्ल्यामध्ये झालेला होता. श्रीपाद अमरत डांगे यांनी 1925 ला कम्युनिस्ट पार्टी सुरू केली. कम्युनिस्ट पार्टी म्हणजे मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी. नारायण मेघाजी लोखंडे यांनी 1884 मध्ये बॉम्बे मिल हँड असोसिएशन सुरू केली. त्याबरोबरच इथं 1880 पासून मृत्यू 1897 पर्यंत दीनबंधू नावाचं महत्वाचं वर्तमानपत्र नारायण मेघाजी लोखंडे यांनी सुरू केलं. त्याच्यानंतर 1881 मध्ये जवळपास 101 दिवसांची शिक्षा सुटून आल्यानंतर आगरकर आणि लोकमान्य टिळक यांची मुंबईमध्ये सभा आणि मिरवणूक यांनी काढलेली होती. इथं तुमचे प्रश्न नारायण मेघाजी लोखंडे खूपच महत्वाचे आहेत. आयोग प्रत्येक वर्षी नाम नारायण मेघाजी लोखंडेवरती प्रश्न विचारता, करूनच चला. ठीक आहे. पुढील आपण प्रश्नाकडे वळतोय की 18 एप्रिल 1901 मध्ये व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग या पहिल्या वसतिगृहाची स्थापना ... यांनी केलेली होती. या प्रश्नाचं उत्तर आहे, वसतिगृहांची जी श्रृंखला आहे, ही वसतिगृहांची श्रृंखला छत्रपती शाहू महाराज यांनी सुरू केली होती आपल्या कार्यकालावधीमध्ये. मग तुम्हाला युट्यूब वरती मी ऑलरेडी एक लेक्चर दिलेला आहे, त्या लेक्चरच्या माध्यमातून तुम्ही हे कार्यकाळ वगैरे बघू शकता.
अशा पद्धतीनं YouTube वरती मी दिलेलं आहे ते तुम्ही महात्मा ज्योतिबा फुले असतील, डॉक्टर आंबेडकर असतील, लोकहितवादी असतील, त्याचबरोबर नाना शंकर शेठ असतील, अण्णाभाऊ साठे असतील, उमाजी नाईक असतील, तर छत्रपती शाहू महाराज सगळे तुम्हाला मिळून जातील YouTube वरती. तुम्ही एकदा तिला व्हिजिट करायला हरकत नाही. ठीक आहे. यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे. नाम जोशी यांची कोणती संघटना आहे 1911 ची? मी ऑलरेडी पाठीमागच्या 2021च्या लेक्चर मध्ये सांगितलेले आहे. 2021च्या लेक्चर मध्ये तर ह्या विचारामध्ये प्रश्न आलेला होता. महर्षी कर्वे म्हणजेच अण्णा यांच्यावरती प्रश्न आला होता. गोपाळकृष्ण गोखले हे महात्मा गांधीजींचे, त्याचबरोबर मोहम्मद अली जिना, सरोजिनी नायडू, ॲलन ह्यूम यांचे राजकीय गुरु होते. यांचाही तुम्हाला अभ्यास करून जायचंय. पुढील प्रश्न आहे, विष्णू पंडितांनी विधवेशी केलेल्या विवाहाचे पुण्यातील कोणत्या ब्राह्मण किंवा पुण्यातील विरोधक कोण कोण होते? विरोध करणारे टोटल सनातनी ब्राह्मण विचारांचे व्यक्ती होते. ठीक आहे. आणि म्हणून याच्यामध्ये लोकहितवादी समर्थक होते. म्हणजे माहित असणारे व्यक्ती जर माहित नसतील तर माहित नसणाऱ्या व्यक्ती तर माहित बाहेर काढा. म्हणजे समर्थक कोण कोण होतं? तर इथं विरोधक जर म्हटलं तर तुम्ही लिहा समर्थक. ठीक आहे. समर्थक कोण होते? लोकहितवादी होते. समाज सुधारक गोपाळ कृष्ण गोखले होते. दोन व्यक्ती झाल्या. राहिल्या कोण? या दोघांबद्दल काहीच माहित नाही. द्या याला गोल करून, म्हणजे 100% हे बरोबरच येऊन जातं. म्हणजे अ आणि ब यांनी विरोध केला होता. तर याचा ऑप्शन नंबर हा 4 चा आहे. मला अपेक्षा आहे तुम्हाला सगळ्यांना हे प्रश्नांचं सविस्तर विश्लेषण आणि त्याच्या अवांतर जरी सांगितलेली माहिती आहे तर ही व्यवस्थित समजलेली आहे. मग लेक्चरला लाईक करून चला किंवा कमेंट करा की लेक्चर कसं वाटलं. आणि जाता जाता एक छोटीशी स्टोरी, म्हणजे आपल्याला जर कोणाला मदत जर करायची असेल तर त्याच्यासाठी आपल्याकडे कारण नसायला पाहिजेत. आणि जो माणूस आयुष्यामध्ये कारण सांगतो ना तो जिंदगीमध्ये कधीच सुधारणा करू देत नाही, स्वतःच्याही करत नाही आणि आपल्या अवतीभोवती सुद्धा तो सुधारणा घडवू शकत नाही. त्याचे एक उदाहरण सांगतो. रस्त्याने एक व्यक्ती चालला होता, म्हणजे एक माझे मित्रच होते. आणि ते मित्र जात असताना त्यांना एका विजेच्या खांबावरती एक कागद लावलेला दिसला. जरा जवळ जाऊन पाहावं म्हटलं. त्यानं जवळ गेला तर त्यावरती लिहिलं होतं की काल रात्री या रस्त्याने जात असताना माझी 50 रुपयाची नोट हरवली आहे. अनावधानाने मला नोट ही रात्री दिसली नाही किंवा मला डोळ्याने दिसत नाही. जर कोणाला सापडली तर ती नोट खालील दिलेल्या पत्त्यावरती आणून द्यावी. एवढाच मजकूर लिहिला होता. मदत जर करायची असते ना तर तुम्ही सगळेजण डिपार्टमेंटमध्ये आहात तर तुमच्या परीनं, कारण कफनला खिसे नसतात हे मी खूप वाचलेलं सुंदर वाक्य सकाळचं होतं. आणि म्हणून मी हे तुम्हाला ही मुद्दाम हा स्टोरी सांगतोय किंवा एक सीन सांगतोय. तर तो मित्र होता, तो जवळ गेला, वाचल्यानंतर त्याला न राहून त्या पत्त्यावरती गेला. गेल्यानंतर जेव्हा आवाज दिला तर त्यावेळी खरंच एक न दिसणारी एक आंधळी आजी ते बाहेर आली. ते आल्यानंतर यांना वाटलं आणि खिशातून एक 50 रुपयाची नोट काढली. आजीला सांगितलं तुमची हरवलेली नोट. आजी रडली आणि रडल्यानंतर त्या आजीनं सांगितलं की सकाळपासून 50 ते 60 लोक आलेत की तुमची हरवलेली नोट पडलेली आहे. म्हणजे मदत जर करायची असेल ना तर कशीही करता येऊ शकते. आणि तिनं सांगितलं की पैसे नको आहेत, पण रिक्वेस्ट केल्यानंतर आजीने घेतलं आणि आजीने हात जोडून सांगितलं की जे कुठं काही केलेलं आहे ना लिहिलेलं, तर लिहिलेलं तेवढं फाडून टाक. पण याला अनावधानाने असं वाटलं की आपण ते फाडायला नको. कारण का तर खरंच या आजीची परिस्थिती खूप गरीब आहे किंवा खूप वाईट आहे आणि मदतीची खूप गरज असते. म्हणजे कधी कधी आपण अनावश्यक गोष्टी सुद्धा विकत घेतल्या पाहिजेत. म्हणजे कमी गरजेच्या वस्तू सुद्धा विकत घेतल्या पाहिजेत. असं एक समाजभान आहे किंवा समाज मन सांगतं. आणि त्या याच्यातून त्या आपण ज्यांच्याकडून घेतो तर त्यांना श्रीमंत व्हायचं नसतं, तर त्यांना उद्याच्या किंवा आजच्या रात्रीच्या जेवणाची सोय करायची असते. म्हणून काही वस्तू ह्या कमी व्हॅल्यूच्या असतील तरी त्या घेतल्या पाहिजेत, कमी गरजेच्या असतील तरी त्या घेतल्या पाहिजेत, गरीब लोकांकडूनही घेतल्या पाहिजेत. आणि रस्त्याने जात असताना बॅग मध्ये बिस्किट पुढे ठेवले तर कोणाला पैसे देण्याच्या ऐवजी खाऊ घातला तर ते एक धन्य होतं. म्हणून मदत जर करायची असते ना तर त्याच्यासाठी खूप सारे मार्ग असू शकतात. मग मदतीचा मार्ग तुमचा कोणता आहे मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगायला विसरू नका. आणि लेक्चर शेवटपर्यंत बघितलं आहे त्याच्याबद्दल सर्वांचे धन्यवाद असतील. तुम्ही तुमच्या मित्रांना सांगायला पाठवायला विसरू नका की हे लेक्चर अशा पद्धतीचं आहे, त्यालाही फायदा होऊ शकतो. आणि महत्वाचा सर्वात शेवटचा डोस आहे की विरोधक हे असा एक गुरु आहे जो तुमच्या कमतरता अगदी परिणामासहित दाखवून देतो. त्याच्यामुळे तुमचं काम करण्याचं स्पीड हे द्विगुणित होऊन जातं, म्हणजे ते वाढतं आणि त्याच्यातून तुम्हाला प्रचंड मोठा आनंद आणि एक पॉझिटिव्ह रिझल्ट येऊन जातो. आय होप्स तुम्हाला सगळं लेक्चर आवडलं, समजलं असेलच. ह्या लेक्चर बद्दल तुम्ही प्रतिक्रिया तुमच्या नोंदवू शकता खाली कमेंट बॉक्स मध्ये. लाईक शेअर करायला विसरू नका. आणि त्याचबरोबर अभ्यासामध्ये जर तुम्हाला काही अडचणी असतील तर दिलेल्या नंबरवरती मला फोन करायचा आहे आणि ह्या नंबरवरती फोन केल्यानंतर तुमच्या प्रश्नांची उत्तरं मी देण्याचा प्रयत्न करेल. त्याचबरोबर तुम्हा सगळ्यांना अधिकारी होण्यासाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा असतील. थँक्यू. ऑल द बेस्ट.